अरबी समुद्रात निर्माण झालेल्या नानक चक्रीवादळाचा तडाखा कोकण किनारपट्टीला आज बसला। काल संध्याकाळपासूनच समुद्रामधल्या लाटांचं प्रमाण वाढलं होतं, पण आज सकाळी 11:30 वाजल्यापासून लाटांनी रौद्र रूप धारण केलं। किनारपट्टीवर 5 ते 7 मीटर उंचीहून अधिक उंच लाटांचं तांडव पाहायला मिळते। मिरकरवाडा बंदरात या सगळ्या लाटांमुळे प्रचंड नुकसान झालंय। मॉन्सूनचे वेध लागले तर नेहमीच समुद्राला उधाण येतं हे खरं, पण आजचा दिवस काहीसा वेगळा होता। एकतर पौर्णिमा आणि पावसाळा तोंडावर आल्यामुळे समुद्राला उधाण येणार हे अपेक्षित होतं, पण यावेळी तेवढं कारण नव्हतं। समुद्रात नानक नावाचं वादळही घोंघावत होतं, त्यामुळे समुद्रात मोठमोठ्या लाटा उसळल्या। रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात जवळपास 5 ते 7 मीटर उंचीच्या लाटा उसळल्या होत्या। अनेक वर्ष मच्छीमारी करणाऱ्या अनुभवी मच्छीमारांनीही याबाबत आश्चर्य व्यक्त केलंय। अगोदरपासून वादळ सुरू झाला आणि कालची परिस्थिती अशी होती की मोठे मोठे लाटा आले। मी स्वतः प्रत्यक्ष तिथे होतो आणि एवढी लाट मी कधी माझ्या आयुष्यात बघितलेली नाही। म्हणजे माझ्या जो वय झाला मी मच्छीमारीला लागल्यापासून कधी एवढी मोठी लाट बघितलेली नाही। एवढी काल मोठी लाट बघितली। वादळाच्या परिणामामुळे किनारपट्टी नजीकच्या नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागत आहे। मिरकरवाडा बंदरात या लाटांमुळे नुकसान झालंय। मच्छीमारी बंद असल्यामुळे बोटी बंदरात उभ्या होत्या, मात्र लाटांमुळे त्या एकमेकांवर आपटत होत्या, त्यामुळे त्यांचं नुकसान झालंय। तर छोट्या मच्छीमारी नौका क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढल्या जात आहेत। आपले होऱ्यामध्ये सेफ्टीसाठी इथे बाहेर आणून ठेवलेत आणि जिंदगीत पहिल्यांदाच आम्ही असे किरणाने आता आणून हजार रुपये देऊन त्यांना एक होरीला 1,000 रुपये देऊन आम्ही होऱ्यावर घेऊन आलो। आता इथे सेफ्टीसाठी ठेवलेत। पाणी एकदम जोराने भरलं आणि तो पाणी जोराने भरून मग अचानक तो पाणी परत म्हणजे तसाच परत गेला, त्याच्यामुळे बरेचसे नौका जे आहेत ते जमिनीला टेकले गेले। मिरकरवाडा बंदरासाठी एक संरक्षक बंधारा बांधण्यात आलाय। समुद्राचं वाढलेलं पाणी या बंधाऱ्यावरूनही वाहून जात होतं, मात्र समुद्रात उठलेल्या वादळामुळे किनारपट्टीवर पाऊस गायब झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।